हाँ घुस घुस, दिखते में आए तरी पण घुसते। मज़ा ही आ जाएगा, मज़ा मज़ा ही आ जाएगा तुमको। देखो नो ब्रेक। ऐक कायच क्लाइमेट है भाई, कायच क्लाइमेट है। और क्या चाहिए भाई, और क्या चाहिए। हिमालयन मज़े आ रहे। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं एक अजून अशा यूट्यूब ब्लॉगमध्ये। आपण हा ब्लॉग मराठीमध्ये करणार आहे, कारण की मला ते समजलं की तुम्हाला मराठीमध्ये ब्लॉग्स बघायला आवडतात। तर हे जे चॅनल आहे ज्यावरती तुम्ही आता व्हिडिओ बघता, म्हणजे तरंग भोंडे चॅनल, हे माझं मेन चॅनल आहे। आणि अगर तुम्ही जरा असे मोठो एंथुझिएस्ट आहात की तुम्हाला बाईक्समध्ये, कार्समध्ये, मोटो ब्लॉग्समध्ये जास्ती आवड आहे बघायची, तर मी त्याच्यासाठी एक दुसरं चॅनल बनवलेलं आहे, गेअर्स अँड गार्ड्स करून। तुम्ही इथे टॅप करू शकता करंट व्हिडिओ बघण्यासाठी। या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे, यूट्यूबमध्ये सर्च पण करू शकता गेअर्स अँड गार्ड, तर तुम्हाला दिसून जाईल। तर नक्की तुम्ही अगर एक मोटो एंथुझिएस्ट आहे, तुम्हाला मोटो ब्लॉग्स बघायला आवडतात, तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजमध्ये मला कमेंट्स करून सांगा की व्हिडिओज कसे आहेत। दुसरं चॅनल बनवायची गरज मला अशी का वाटली, तर त्याचं कारण असं आहे की या चॅनलवरती आपण मोस्टली फेस्टिवल ब्लॉग्स, लाईफस्टाईल ब्लॉग्स या ट्रॅव्हल डॉक्युमेंटरीज बनवतो, ज्याची जी माझी पर्टिक्युलर निश आहे, जी मला बनवायला आवडते आणि तुम्हाला पण बघायला आवडते। कारण की मी अगर इंग्लिशमध्ये ब्लॉग करणार डेली ऑब्झर्वेशन, ते काही सेन्स नाही बनवणार या चॅनलवरती टाकायचं। डेली ऑब्झर्वेशन म्हणजे डेली जे मी काय पण राईड्स करतो आहे ते या चॅनलवरती टाकायचं काही सेन्स नाही बनवणार। त्याच्यासाठी मी दुसरं चॅनल बनवलं आहे। तर नक्कीच त्या चॅनलवरती जरासं सपोर्ट दाखवा, आणि तुमचा सपोर्ट मला खूप मोटिवेट करते असेच नवीन व्हिडिओज टाकण्यासाठी। तर अगर जेवत असणार तर जेवण घेऊन ठेवा, या अगर नाश्ता करत असणार तर नाश्ता घेऊन ठेवा, कारण की हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे। म्हणजे असणार जरा, मी ट्राय करणार की 25 मिनटाच्या आड बनवणार, कारण की खूप चांगले रस्ते आहे, खूप काय बोलायचं आहे रोडमध्ये। तर आरामात बसा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आज आपण एकटे नाही, आपल्यासोबत माझा मित्र पण आहे लहानपणीचा, कुशल टोंबरी करून, तर त्याच्यासोबत चाललो आहे आपण आज। तर आपण कुठे चाललो आहे, तर आज आपण चाललो आहे सिंचन लेक करून एक लेक आहे, तुम्हाला समजणार पुढे जाऊन, आणि खूप सुंदर रस्ते आहे, तुम्ही बघणार पुढे व्हिडिओमध्ये। आता तर आम्हाला लेट झालं आहे निघताना, निघायचा प्लॅन तर 7 वाजता होता, पण तुम्हाला माहिती आहे की कुठलं पण जरा काम काय असू दे, कुठे पण जायचं असू दे, तर आपण कोली लोक लेटच करतो। पण लेट नाही झालं की आपण लेटच पोचणार तिथे। 2 तास 2 मिनटं दाखवते लेकला पोचण्यासाठी, आणि मी ब्रेक पकडून अर्धा तास त्याच्यामध्ये ॲड केला आहे, कारण की मध्ये थोडा नाश्ता पाणी करायला ब्रेक पण घेऊ अगर जास्त स्ट्रेस झाला की जास्त ट्रॅफिक भेटली तर। आता आपण चाललो आहे पेट्रोल भरायला, कारण की गाडीमध्ये जरा पण पेट्रोल तर आहे, पण ती रिझर्ववरती जाणार। पाऊस पडण्यासारखा तर वाटतो, पडला ना पाहिजे। अगर पाऊस पडला तर मला व्हिडिओ करायला तर जमणार, कारण की कॅमेरा तर वॉटरप्रूफ आहे, बट तुमच्यासोबत बोलायला नाही जमणार, कारण की कॅमेरा तर वॉटरप्रूफ आहे, बट त्याच्यामध्ये जो मी माईक प्लग इन केला आहे, अगर त्याचा फ्लॅप मी ओपन ठेवतो आहे तर मग तो वॉटरप्रूफनेस तशी जाते कॅमेराची। हां, थोडं बारीक सारीक पाऊस तर चालून जातो, बट एकदम असा जोमात पडला तर मला ते फ्लॅप लावायला लागेल, आणि तुम्हाला विदाऊट माझे कॉमेंट्री या विदाऊट माझे आवाजाचे हा पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल। पाऊस पडण्यासारखा तर नाही वाटत, थोडीशी बुंदाबांदी सकाळी झाली होती 7:30 वाजता, पण गणपती बाप्पाला मी बोललो आहे की देवा आज पाऊस नको पडू दे, तर मे बी बाप्पाने ऐकलं असणार माझं।
अरे बाप रे. तर पोचलो आपण लोटस पेट्रोल पंपला. थोडं बाईकला पेट्रोल पाजूया. स्पीड 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 करा, फुल करा पूर्ण, या टोकेपर्यंत करा. सो मित्रांनो, आता आपण हिट केलेला आहे हायवे. थोडं ट्रॅफिक होतं त्यामुळे आपल्याला जास्त काही शूट करण्यासारखं मिळालं नाही आणि रस्ते पण खूप असे ट्रॅफिक भरे होते. तर मला अशी ती वाईब नव्हती येत काय बोलायची, बिकॉज ट्रॅफिकमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन आपलं रोडवरती असलं पाहिजे. काय माहिती कोण मोगडशी ठोकून जाईल. तर हायवेवर कसं आपल्याला थोडं बोलायला भेटतं कारण की रोड सुट्टा असतो. तर गुड न्यूज आहे की सूर्यदेव उगवला आहे. ठीक आहे. तर हा ब्लॉग थोडा मला करता येईल कारण की पाऊस नाही पडणार आणि मला तुमच्यासोबत बोलायला खूप बरं वाटणार. अगर पाऊस पडला असाल तर मला माईक काढायला लागला असता. बट ठीक आहे. आता थँक्यू बाप्पा फॉर द सूर्य. मला इंट्रोडक्शन करायचं होतं स्टार्टमध्ये, बट मी विसरलो करायला. थोडीशी गजनी मेमरी आहे माझी, म्हणजे थोडा मी विसरतो. बट ठीक आहे, आपण हळूहळू शिकून जाऊ की कसं बोलायचं कशी नाही. तर इंट्रोडक्शन करायचं असलं तर खूप लोक मला ओळखत असतील, जे पण माझे सबस्क्रायबर्स आहे. पण जे पण न्यू सबस्क्रायबर्स आहे जे मला नाही ओळखत, तर माझं नाव तरंग भोंडे आहे. मी कोली आहे. मी वर्सोवामध्ये राहतो, मुंबईमध्ये. आणि मी खूप मला आवडतात असे व्हिडिओ बनवायला. थोडे असे फेस्टिवल व्हिडिओज, डॉक्युमेंटरीज व्हिडिओज. आणि आता मी ट्राय करतो आहे की थोडे असे मोठो ब्लॉगचे पण व्हिडिओज टाकत जाऊ या चॅनलवरती. म्हणजे मी असं डेली नाही टाकणार, बट जे पण मी लाँग राईड्स करणार ते मी टाकायचा प्रयत्न करणार. तर जे लास्ट तुम्ही व्हिडिओ बघितले असणार त्याच्यामध्ये हे हँडल गार्ड्स नव्हते, की नकल गार्ड्स बोलतात त्याला, की हँडल गार्ड्स बोलतात, हे नव्हते. तर हे मी आताच लावून घेतले, म्हणजे मी स्वतःच लावले. थोडंसं टाईम गेलं हे कसं लावायचं आणि कशी फिटिंग होईल त्याची थोडीशी ॲडजस्टमेंट करून, जे थोडं डोकं लावले आणि लावायचा प्रयत्न केला आणि व्यवस्थित लागले, एकदम असे मस्त दिसतात. तर मी तर सजेस्ट करणार की जे पण तुम्ही बाईकचं जरा काम करून घेता त्यावरचे तुमच्या बाईकमध्ये काय ॲडव्हान्टेज आहे, काय ॲडव्हान्टेज आहे ते तुम्ही स्वतःहून समजून घ्या. जसं की तुम्ही तुमच्या बायकोला किंवा गर्लफ्रेंडला समजता की ती कशी रुसते कशी नाही, का रुसते का नाही, ते तर कोणालाच नाही समजत ते कशाला रुसतात कशाला नाही रुसत. बट बाईकचं तुम्ही समजून घेऊ शकता की हिला काय होतं काय नाही. तर ते तुमच्या बाईकसोबत एक बॉन्ड बनवा. तसं मी प्रयत्न करतो की जास्त जे पण ॲक्सेसरीज आहे मी स्वतःहून लावू. म्हणजे असं नाही की तरंगने बोलले की तुम्ही इंजिनच खोलून टाकलं आहे, नाही, इंजिन वगैरे नाही खोलायचं. थोडंसं तुम्ही स्वतःची बाईकची स्वतः केअर करू शकता. जसे काय झालं, बेसिक झालं की तुम्ही स्वतःची बाईक स्वतः देऊ शकता, की तुम्ही स्वतःची चेन क्लीन आणि लूप स्वतः करू शकता. कारण की एक जो मुलगा की जो माणूस असतो, जो रायडर असतो, तो खूप आवडीने खूप प्रेमाने ही बाईक घेतो. पण मी काही जणांना बघितलं आहे की बाईक घेतात आणि तशीच फेकून टाकतात, त्याच्यावरती लक्ष नाही देत. हां, त्यांच्याकडे असतील खूप पैसे, पण मला बघायला ते आवडत नाही. आता माझ्याकडे 2 बाईक्स आहे. एक माझ्या पप्पांची आहे युनिकॉर्न आणि एक मी घेतली कारण की मला राईड्स करायला खूप आवडायचं, तेव्हा मी ही बाईक घेतली. पप्पांच्या बाईकवरती ऑफकोर्स मी नाही करू शकत लाँग राईड्स युनिकॉर्नवरती. आणि बोलायला गेलं तर त्या युनिकॉर्नला ऑलमोस्ट 15 वर्ष झालेली आहे. बट मी ट्राय करतो की ती बाईक जरा जपून ठेवू, कारण की ती खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि मी विकणार पण नाही ती बाईक, कारण की ती पप्पांची शेवटची आठवण आहे जी पप्पा मला देऊन गेले होते. तर मी ती बाईक नाही विकायचा विचार करतो आहे. मी ती बाईक असं चालवत नाही, चालवतो असं नाही, बट त्याच्यावरती मी लाँग राईड्स नाही करू शकत. कारण की मला कम्फर्टेबल नाही आहे त्या बाईकवरती राईड करण्यासाठी, कारण मला त्याच्यावरती कॉन्फिडन्स नाही बेसिकली.
याच्यावरती मला कॉन्फिडन्स आहे हायवे मोठा मोठा हायवे हिट करण्यासाठी. आणि कॉन्फिडन्सही मी वाढता याच्यासाठी करतो आहे कारण की आपण जेव्हा पण लांब जातो तेव्हा ती आपण रिस्पॉन्सिबल असतो आपल्या बाईकसाठी. आता कुठे ब्रेकडाऊन झाली कुठे काय झालं तर आपण त्या पूर्ण त्या राईडला खूप या बाईकमध्ये अजूनपर्यंत मला झाला नाही आणि होप सो कधी होणार पण नाही. होणारच बट होईल तेव्हा बघू. पण याच्यामध्ये कमी होणार कारण की ही बनलीच त्याच्यासाठी आहे आणि ती बनलेली आहे सिटी कम्यूटसाठी. तर मी ती सिटी कम्यूटपर्यंतच वापरतो. आणि आता जरा मी प्लॅन करतो आहे की ती पूर्ण जी बाईक आहे ती पूर्ण जरा त्याला एक नवीन लुक देण्यासाठी थोडंसं माझं डोकं चालवतो आहे. थोडंसं मॉडिफाय करायचा प्रयत्न चालू आहे. ओके सरप्राईज बिच. हां घुस दिसते मी आहे तरी पण घुसते. सो असे जे असतात ना रोड्स म्हणजे हे जे साईडने जे रोड्स असतात असेवाले जिथे थोडा असा कचरा असतो ते मी तिथून जायचं अवॉइड करतो कारण की तिथे खूप असा कचरा साचलेला असतो. खिल्ले वगैरे असतात आणि त्याच्यामुळे आपलं टायर पंक्चर होऊ शकतात. तर मी ते खूप अवॉइड करतो कारण की याचे ट्यूब टायर्स आहे स्पोक व्हील्सवाले. अगर ते पंक्चर झाले तर खूप कष्ट करायला लागतात ते परत त्याच्यामध्ये ट्यूब टाकायचं. ज्यांना माहिती नाही की ट्यूबलेस आणि ट्यूब काय असतात तर टायर ट्यूबलेसमध्ये ट्यूब नसतो आतमध्ये. तर अगर त्याला खिल्ला वगैरे लागला तर आपण तो खिल्ला काढून त्यावरती एक पॅच लावून तो बस त्याच्यामध्ये हवा भरून जाते. पण अगर त्याच्यामध्ये ट्यूब असला टायरमध्ये तर तसं काम नाही होत. तर तुम्हाला तो पूर्ण टायर काढून त्याच्यामध्ये ट्यूब टाकायची तेव्हाच हवा जाणार. तर ते खूप कष्टाचं काम आहे. आणि जे यांचे पण अलाय व्हील्स आहे त्यांचे तर मजे अलाय व्हील्सवाल्यांचे जे पण एडी व्हील्स आहे त्याचे पण ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहे अलायचे आणि स्पोक व्हील्सचे. ते मी टेक्नॅलिटी कधी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार. आता तर खूप ज्यांना नाही आवडत हे सगळं ऐकायला त्यांच्यासाठी खूप बोरिंग होत आहे ऐकायला. मैं तो तेरे को हरामी समझता था तो राम निकला रे देव माणूस निकला. खूप असा वेल कन्स्ट्रक्टेड हायवे होता. जरा पण काही पॅचवर्क की खड्डे की पॉटल नव्हते. चांगला हायवे होता जो की आपण मिस केला आहे कारण की आपली बॅटरी डेड झाली होती. आता बॅटरी नवीन टाकलेली आहे. थोडं होप सो की तुम्हाला अजून असे जे मी हायवे बघितले ते तुम्हाला पण बघायला भेटणार. पावसामुळे सर्व असं हिरवंगार झालेलं आहे. हे बघा पूर्ण असं एकदम सॅच्युरेटचं दिसतंय. हे बघा खूप मस्त दिसतंय. पाऊस नाही भेटला पाहिजे. पाऊस आज नाही पडला पाहिजे. थोडेफार बारीक पावसात तर ते एकदम जोमात पडणार पाऊस तर ते थोडंसं डायसी तर होणारच बाई की काय दिसणारच नाही पुढचं. मग ड्रायव्हर की रायडर चालवणारच कसा गाडी. तर ड्रायव्हर लोकांना की ह्या कार लोकांना ते एक ऑप्शन असतं वायपरचं की ती काच वाईप होऊन जाते. बट आम्हाला रायडरला भाई आम्हाला काय वायपर वगैरे नसतं. आम्ही बस त्या पावसात कसे बाईक चालवतो ते आम्हालाच माहिती आहे डोले बारीक करून. आणि माझे डोले आधीपासून बारीकच आहे तर मला बारीक करायची गरज नाही पडत. आणि आपले जे पार्टनर आहे ते खूप पाठी पडले होते कारण की ट्रॅफिक खूप होतं तिथे अटकले होते ट्रॅफिकमध्ये. तेव्हा ते खूप पाठी पडले होते. त्यांच्यासाठी पण थोडंसं थांबणं गरजेचं होतं. ओ यू टर्न आहे. तर भेटला आहे सक्सेसफुली. ठीक आहे आपली 7 किलोमीटर आपण एक्स्ट्रा मारलेला आहे यूटर्नसाठी कारण की आपल्याला एक प्रॉपर सेफ यूटर्न भेटत नव्हता. 2 यूटर्न होते बट ते खूप जास्त रिस्की होते त्या कारण मी तो घेतले नाही. आणि एक ॲक्च्युली मिस केला
आणि दुसरा मला सेफ वाटला नाही चेंज करण्यासाठी. सो सॉरी कुशल, मी चुकीचा रोड मारलेला. तर आता आपण पोचलेलो आहे. ऑलमोस्ट 18 किलोमीटर आहे लेकपासून. आणि आता तुम्हाला खूप सुंदर रोड बघायला भेटणार आहे. हे कंट्री साइड रोड. हा रोड भाई 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 मजा ही आ जाएगा. मजा ही आ जाएगा तुमको. देखो आइए देखते हैं मजा आएगा. मी इतकं लांब बस यासाठी आलेलो आहे, या रोडसाठी. कारण की हा रोड तुम्ही बघू शकता किती मस्त आहे एकदम. असं काही टेन्शन नाही कशाचं. बस क्रूज करायचं आणि असे घाट. आता पुढे घाट पण येणार बाय द वे. खूप असे चांगले ट्विस्टीज आहे. थोडंसं चौडी झाले. रस्ते बघा. सावधान. ठीक है भाई, सावधान रहते, सावधान. कोई भी अच्छा इधर प्रॉब्लम हो सकता है. हे रस्त्यावरती आहे ना भाई, बाईक चालवायला खूप मजा येते, खूप मजा. एक तुम्हाला आहे ना ॲड्रेलिन भेटते, कारण की थोडंसं तुम्हाला इथे जास्त कॉन्सन्ट्रेशन ठेवायला लागतं. आणि हे कर्व्स असे थोडी बाईक थोडी अशी लीन करायला आम्हाला रायडरला खूप आवडतं. तुमच्याकडे बाईक डिपेंड करते कोणती बाईक आहे. आणि मी प्रिफर करणार त्या बाईकवरती त्या हिशोबानेच राईड करा. की तुम्ही चालले भाई, तुम्ही स्कूटी घेणार आणि त्याच्यावरती ट्विस्टीजवरती कर्व मारणार, तर ते चुकीचं आहे. स्कूटी केपेबल नाही आहे कर्व्ज मारण्यासाठी. तुम्ही अगर एक प्रो रायडर आहात तर तुम्ही करू शकता, बट मी तर प्रिफर करणार की नको करा. कारण की किती पण प्रो रायडर असू दे, किती पण प्रोफेशनल रायडर असू दे, चुकी व्हायला फक्त 1 सेकंड लागतो. आणि ती चुकी तुम्हाला खूप अशी मागात पडायची नाही याचा विचार करून गाडी चालवा. आता मी जरा माझे घोडे कंट्रोलमध्ये ठेवूनच चालवत आहे. आप कहाँ के ज्ञानी बाबा. हां, माझ्याकडून पण पुढे जाऊन चुकी वगैरे होऊ शकते, बट मी प्रयत्न करतो की माझ्याकडे चुकी कमी होऊ दे. हां, रोड बघा. असं वाटतं रोलर कोस्टरवरती या. ह्याच्यावरती मजा येणार. हां, मी याच्याबद्दलच बोलत होतो. असे जरा मध्ये काही जनावर वगैरे आले तर तुम्हाला खूप अवघड होणार तुमचं स्पीड कमी करायला. कारण की तुमच्याकडे 2च ऑप्शन आहे. अगर ते मध्ये येतात तर तुम्ही त्यांना उडवू शकता. कैसा फिर मारने का है तू. फिर मारने का है. जे की तुम्ही नाही केलं पाहिजे. कधी पण कोणाला पण जखमी करायचा प्रयत्न करू नका. आता सपोज समोर काही कुत्रा की मांजर आहे तर ट्राय करा की थोडासा ट्विस्ट करायला गाडी. या ABS त्याच्यासाठी दिलेलं आहे की गाडी स्किड नाही झाली पाहिजे. गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवा. गाडीला तुमच्यावरती कंट्रोल घेऊन नका देवा. क्या ही बात है. सॉरी. ए बाई, इथे माझी थोडीशी लाईन चुकली होती. समजलं. इथे माझी थोडीशी लाईन चुकली होती जी मला समजली. माझे जरा जे किडे आहे ती मी कमी केले. मला समजलं होतं की मी लाईन चुकलो आहे, तेव्हा मी ॲक्सिलेटरवरून हात काढला आहे, थोडासा क्लच सोडला आणि ब्रेक दाबला. छोटे छोटे रस्ते हैं.
पोचले आपण ऑलमोस्ट लेककडे. इथे वरतून घेर कमी करतो. या हो हे बघा काही रस्ता आहे भाई, काही वत होतं वत इतकं आहे ना. जाएगा नीचे जाएगा, पक्का जाएगा. थोड़ा सा एडवेंचर किया जाए बस प्लीज़. टायर मत फोड़ देना. आएगा या और क्या चाहिए भाई, और क्या चाहिए. हिमालयन मज़े आ रहे. बॉय yeah, this is the place. Woo! Wow! क्या ही बात है भाई, क्या ही बात है. मज़े आ गए, मज़े आ गए, मज़े आ गए. मुझे नहीं पता कुशल यहाँ पे आ सकता है कि नहीं, बट वाह. सिंचान लेक, यू डिजर्व द नेम. पागल ही पागल कर दे जहाँ भी ये चाहे. देखो करता है कैसे दीवाना सबको. कुशल कैसे आएगा इधर. कुशल तो कैसे आएगा इधर. अच्छा वहाँ से आ सकता है. ठीक है वहाँ पे जाता है. पावसाने एकदम ग्रीनरी आणून टाकलेली आहे. मस्त मस्त रावस. मला त्याच्यावरती गाडी चालवायची आहे. असं 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 येऊन इथे, पण मला माहिती नाही ती माती एकदम जड आहे की पोकाल आहे. अगर पोकाल असली तर लग गए. तर जाऊया की नको. आपला बरोबर तिथे थांबलेला आहे. तो आपल्या पाठी होता. त्याला जरा अवघड पडेल तिथे खाली उतरायला गाडी, कारण की त्याचं जे हाईट आहे ती कमी आहे. ग्राउंड क्लिअरन्स त्याची कमी आहे. तर त्याच्याकडे जायला लागेल आपल्याला. थोडे बघूया, थोडं तो ऑफ रोडिंग जे तुम्हाला सांगितलं मी ते करायचं. टाईम भेटते की नाही, की तिथून जागा आहे करायला. नाइस. क्या ही व्यू है भाई, क्या ही व्यू है. मज़ा आ गए. चला थोडीशी मस्ती करूया. थोडंसे मी रोड कॅल्क्युलेट केलेला आहे की कुठून कुठे जाते. तर तुम्हाला पण दाखवतो हिमालयन घ्यायचे काय फायदे असतात. ओ ओ उडवू नको म्हणा, मला घाबर वाटते यांची जातो. कंटाळलेलो मी.
थोडासा रोड स्लिपरी आहे, तर मी जरा सावकाश चालवतो. हो, इथून खाली उतरून तिथे जाणार, म्हणजे एक पूर्ण चक्कर मारणार, थोडंसं मस्ती करणार. ठीक आहे. आणि हां, मी काही प्रोफेशनल वगैरे नाही आहे ऑफ रोडिंगमध्ये की असे ट्रायल्समध्ये, बट अगर पुढे जाऊन पडलो तर प्लीज जरा हसू बिसू नका. कुठेतरी जागा मला शोधायला लागेल डेवायला, म्हणजे अशी झारकुटी नको मला. ॲक्च्युली खूप स्टीप आहे, इथून जाऊ शकतो. हां, या. Oh fuck. या, इथून चांगलासा रोड आहे. माझं हेल्मेटचं बकल थोडं निघालेलं आहे, विश शायद परावची नाही. चलो. कायच क्लायमेट आहे भाई, कायच क्लायमेट आहे. तर आपलं मेन उद्देश आहे तिथे जायचं. तर रोड आधी बघतो मी कसा आहे. इथे थोडंसं कॅल्क्युलेशन्स करूया. इथून उतरून ठीक आहे, इथून जाऊ शकतो. थोडंसं बकल लावतो हेल्मेटचं. चलो. ऐक. ओह हां, माती थोडीशी ओली आहे, तर थोडीशी ओली माती आहे आणि इथे फिरून जाऊ शकतो. प्रयत्न करायचा जाऊया. ठीक आहे. थोडेसे इथून कुठून जाऊ शकतो. हां, तर समोरून जाऊ शकतो. पहिला गेअर, नो ब्रेक. ऐक गं. एक्सट्रीम. हाँ, मज़े आ गए भाई, मज़े आ गए भाई, मज़े आ गए. थोड़ा सा कंप्लीट. या, मजा आली. फक. हां, रिकॉर्डिंग होते ना. हां, ॲक्च्युली खूप फ्लिकेबल वाटली मला बाईक. एकदम अशी असं ना वाटलं कधी की मिसबॅलेन्स होणार की पडणार. थोडासा कॉन्फिडन्स लगता है. खूप मस्त रस्ता आहे भाई, खूप मस्त रस्ता आहे. कोण पण रायडर अगर हा व्हिडिओ बघत असणार तर नक्कीच या लोकेशनवरती या, तुम्हाला खूप मजा येणार या रोडवरती. आता वाजले 1:30 वाजले. टार्गेट आहे की 4पर्यंत घरी पोचायचा. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले, इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा. तर आपण पोचलोय आता आपल्या घरी. तर थँक्यू हा व्हिडिओ बघण्यासाठी. खूप मजा केली आज आणि तुम्हाला पण बघायला आवडलं असणार. तर व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय. टायर आता पंक्चर झालेला आहे कालच्या ऑफरोडिंगमध्ये. व्हिडिओज बघितले ते ॲक्च्युली माझ्याच टायरचे होते. तो माझाच टायर रिपेअर होत होता. भाई आयरन होतो ऐसी बताओ. भाई मज़ा ही आ जाएगा. मज़ा ही आ जाएगा तुमको. देखो और क्या चाहिए भाई, और क्या चाहिए. हिमालयन मज़े आ रहे. मज़े आ गए. मज़ा आली.